नमस्कार, मी आहे धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते। आज आपण 5 ते 3 टिपक्यांच्या रांगोळी काढणार आहोत। आता बघू शकाल प्रत्येक क्रॉसमध्ये आपल्याला 2 ते 1 टिपक्याला क्रॉसमध्ये एक बॉक्सचा आकार तयार करून घ्यायचा आहे। पूर्णपणे आपल्याला टोटल 6 बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल ही तयार झालेला आहे। त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये चॉकलेटी रंग भरून तयार करून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता आणि आता बघू शकाल ही पूर्णपणे मी चॉकलेटी रंग पहिला रेष ओढून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला आतमध्ये रंग भरून तयार करून घ्यायचा आहे, कारण आपण पहिला रेष ओढून घेतले की आपल्याला रंग भरायला खूप सोपं होतं। आता तुम्ही अशा प्रकारे रेष ओढून तुम्ही आतमध्ये रंग भरून बघा, पटकन होतं। आता ही रंग भरून तयार झालेला आहे। त्यानंतर बॉक्समध्ये केसरी रंग भरून तयार करून घेत आहे आणि पूर्णपणे प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला केसरी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे। चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। चला आता कशी वाटली तुम्हाला ही रांगोळी पूर्ण तयार झाल्यानंतर बघा, आवडली असले तर नक्की एक लाईक करून आणि कमेंट करा। चला आता ही पूर्णपणे आपण केसरी रंग भरून तयार करून घेतलेला आहोत। तुम्ही तुमच्या आवडीचे रंग कोणतेही घेऊ शकता आणि आता ह्याच्यानंतर प्रत्येक बॉक्सच्या वरच्या बाजूला क्रॉसमध्ये एक रेष ओढून आणि आता 2 हाफ सर्कल केलेला आहे। प्रत्येक बाजूला आपल्याला एक डिझाइन तयार करून घ्यायचा आहे। प्रत्येक बॉक्सच्या वरच्या बाजूला असंच प्रकारे आपल्याला एक क्रॉसमध्ये रेष ओढून तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला हाफ सर्कल आकारने परत आणून आपल्याला बॉक्सला जोडून तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याच्या आतमध्ये हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे। लाईट हिरवा रंग घेतलेला आहे। तुम्ही हवं तर तुमच्या कोणताही आवडीचा रंग तुम्ही घेऊ शकता। मी लाईट हिरवा रंग घेतलेला आहे। प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला असंच प्रकारे रंग भरून तयार करून घ्यायचा आहे। खूप सुंदर रांगोळी आहे, पटकन होणारी 5 ते 3 टिपक्यांची रांगोळी आणि खूप छान सुंदर कमी टिपक्यांची मोठी रांगोळी खूप सुंदर दिसणारी आहे। आणि आता बघू शकाल तुम्ही पूर्ण तयार झाल्यानंतर तुम्हाला नक्की आवडेल आणि कुठेतरी आपल्याला कार्यक्रम असो, काही असो, आपल्या घरात कोणी येणार असो, त्या दिवशी तुम्ही अशा प्रकारे रांगोळी करा। खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे। ग्रहप्रवेशाला सुद्धा तुम्ही ही रांगोळी काढून घेऊ शकता। खूप सुंदर रांगोळी आहे। चला आता मध्ये सेंटरमध्ये मी फुलांच्या पाकळ्या काढून घेत आहे आणि आता ही सुद्धा एक छानसं सुंदर आपलं फुलं तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी केसरी रंग भरून तयार करून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीचे रंग घेऊ शकता। चला आता पूर्णपणे केसरी रंग भरून मध्ये सेंटरमध्ये हिरवा रंगाचे टिपके ठेवलेला आहे। त्यानंतर प्रत्येक केसरी रंगाच्या बॉक्समध्ये हिरवा रंगाचे टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे। त्यानंतर प्रत्येक हिरवा रंगाच्या रेषच्या वरच्या बाजूला आपल्याला 2 पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे। आजूबाजूला प्रत्येक हिरवा रंगाच्या रेषच्या मध्ये सेंटरमध्ये वरच्या बाजूला आपल्याला 2 पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे। प्रत्येक बाजूला असाच प्रकार आपल्याला डिझाइन काढून तयार करून घ्यायचं आहे। बघू शकाल आता ही किती सुंदर तयार झालेलं आहे। आता ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्या आतमध्ये एक शांत सुंदर रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल ह्याच्या आतमध्ये मी रंग भरून तयार करून घेत आहे आणि हे थोडं गुलाबी आणि आबोली कलर मिक्स आहे आणि आता प्रत्येक पानांच्या आतमध्ये मी ही रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता प्रत्येक बाजूचा आपल्याला असंच प्रकारे रंग भरून तयार करून घेऊया। बघू शकाल आता ही रंग किती सुंदर दिसत आहे। खालच्या बाजूला लाईट गुलाबी सुद्धा नाही आहे, लाईट डार्क गुलाबी सुद्धा नाही आहे आणि ह्याच्या आतमध्ये आपल्याला आबोली मिक्स आहे। खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे आणि आता बघू शकाल हे दोन्ही बाजूचं रंग भरून तयार झालेला आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्या वरच्या बाजूला केसरी रंगाचे मी अगदी मोठी एक गोलाकार करत आहे। प्रत्येक डिझाईनच्या वरच्या बाजूला मी अशा प्रकारे एक गोलाकार तयार केलेला आहे, केसरी रंग घेतलेला आहे। त्यानंतर त्याच्या वरच्या बाजूला अगदी छोटंसं टिपक्या ठेवून एक गोलाकारचे डिझाइन काढून घेतलेला आहे आणि आता बघू शकाल एक 5-5 टिपक्या ठेवून घेतलेला आहे आणि एक छानसं सुंदर फुलं तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्या वरच्या बाजूला गोल आकारचे एक डिझाइन काढून तयार करून घ्यायचं आहे। बघू शकाल आता किती सुंदर आपलं डिझाइन तयार झालेलं आहे। प्रत्येक बाजूचा असंच प्रकारे आपल्याला डिझाइन तयार काढून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल हे किती सुंदर दिसणारी रांगोळी आहे आणि आता छान सुंदर दिसणारी एक किती छान सुंदर तयार झालेलं आहे। आता बघू शकाल तुम्ही हे फुलं आता आपलं रंग भरल्यानंतर खूप सुंदर दिसतोय। प्रत्येक बाजूचा अशाच प्रकारे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे।
आणि आता हे आपलं शेवटचे सुद्धा डिझाईन तयार झालेलं आहे. आणि आता ह्याच्यानंतर ह्याच्या आतमध्ये मी स्काय ब्ल्यू रंग भरून तयार करून घेत आहे प्रत्येक फुलांच्या मध्ये सेंटरमध्ये. आणि आता ही स्काय ब्ल्यू रंग भरल्यानंतर किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही. आणि आता प्रत्येक फुलांच्या आतमध्ये आपण अशाच प्रकारे रंग भरून तयार करून घेऊया. चला आता पूर्णपणे चला आता पूर्णपणे आपला रंग भरून तयार झालेला आहे. किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही. त्यानंतर हिरवा रंगाच्या वरच्या बाजूला मी एक छानसं सुंदर पानाचे आकार तयार करून घेतलेला आहे. आजूबाजूला क्रॉसमध्ये रेष ओढून एक छानसं सुंदर गोल आकार तयार करून घेत आहे. आणि आता ह्याच्या आतमध्ये एक छानसं सुंदर लाल रंग भरून तयार करून घेत आहे. आणि आता बघू शकाल तुम्ही हे किती सुंदर दिसत आहे. प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला लाल रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. आणि आता आपलं ही रांगोळी तयार झालेला आहे पूर्णपणे. आता बघू शकाल किती सुंदर दिसणारी रांगोळी आहे आणि किती छान सुंदर दिसत आहे. आणि आता ही रांगोळी अगदी मोठी रांगोळी आहे आणि तुम्ही तुमच्या घरी काही कार्यक्रम असो तुम्ही ही रांगोळी काढून बघा, खूप सुंदर दिसतोय. चला आता उद्या भेटूया एक छानसं सुंदर रांगोळीसोबत. तोपर्यंत बघत राहा. थँक्यू. बाय बाय.